नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण शेळी पालन सुरू करायचं म्हणलं की आपल्या डोक्यात येणारा पहिला प्रश्न पैसे कुठून आणायचे. पण आता काळजी करू नका, आपण आपल्या व्हिडिओमार्फत अशी एक योजना आणलेली आहे ज्यामध्ये आपल्याला जर शेळी पालन करायचं असेल तर सरकारकडून अनुदान मिळणार आहे. काय असणार अनुदान, या सर्व प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त सरकार पैसे देते एवढं ऐकून शेळी पालन सुरू करू नका. कारण आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे ते पहा. योजना काय आहे, पात्रता काय आहे, किती स्वतःचा हिस्सा लागतो. म्हणजेच सरकार पैसे देते याचा अर्थ सरकार पूर्ण पैसे देत नाही. आपल्याला पण स्वतःचा काही हिस्सा लागतो आणि अर्ज कुठे करायचा आणि पैसे कधी मिळतात, किती मिळतात हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की शेळी पालनासाठी सरकारी मदत मिळवताना नेमकं काय करायचं आहे. तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारी शेळी पालन योजना म्हणजे प्रत्येकाला ठराविक रक्कम देण्यात येईल असं सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला काही अलग रक्कम मिळू शकते. पण काही योजनांमध्ये अनुदान असू शकतं, काही योजनेमध्ये बँकेमार्फत कर्जाची जोड असू शकते, तर काही योजनांमध्ये विशिष्ट प्रकारच्या पशुधनांसाठी किंवा प्रकल्पासाठी मदत दिली जाऊ शकते. काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सरकार किती पैसे देणार, किती अनुदान देणार. तर आपल्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की जे आहे आपल्याला सरकार फक्त अनुदान देतं म्हणजे तुम्ही शेळी पालन सुरू करायचं नसतं. म्हणजे आपण आता पाहूया, सोशल मीडियावर कोणी म्हटलं की इतक्या शेळ्या घ्या आणि सरकारकडून एवढे लाख मिळवा, तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. पहिले काम, योजनेची अधिकृत माहिती तपासा. आता प्रश्न येतो, ही माहिती कुठे मिळणार. तर ही माहिती जी आहे आपल्याला आपल्या परिसरात, आपल्या भागातील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय, संबंधित सरकारी लिंक, कृषी किंवा पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि अधिकृत बँक इथून माहिती घेणं सर्वात सुरक्षित ठरतं. कारण योजना बदलू शकतात, अटी बदलू शकतात, अर्ज करण्याची तारीख बदलू शकते आणि जिल्ह्यानुसार किंवा योजनेनुसार पात्रतेमध्येही फरक असू शकतो. आता समजा तुम्हाला शेळीपालनासाठी सरकारी योजना फायदा घ्यायचा असेल, तुम्हाला शेळीपालनासाठी फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी काय कराल हा प्रश्न पडतो ना. आपली पात्रता तपासाल, तुमची वय, राहण्याचं ठिकाण, जमीन किंवा उपलब्ध जागा. तुमचं वय किती आहे, राहण्याचं ठिकाण किती आहे, जमीन उपलब्ध जागा किती आहे, व्यवसायाची योजना काय आहे आणि आवश्यक कागदपत्र आणि संबंधित योजनेच्या इतर अटी हे सगळं तपासलं जाऊ शकतं. म्हणून माझ्या गावात एका व्यक्तीला, आपल्या गावात एका व्यक्तीला म्हणजेच शेळ्या मिळाल्या आहेत, म्हणून तुम्हाला मिळणार का? नाही. प्रत्येक अर्जाची पात्रता आणि मंजुरी संबंधित नियमानुसार ठरते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र. अनेक वेळा योजना चांगली असते, पात्रही असते, पण कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे अर्ज अडकतो. म्हणून आधीपासूनच आवश्यक कागदपत्रांची अधिकृत यादी घ्या. ओळखपत्र, बँक खात्याची माहिती, रहिवासी किंवा इतर आवश्यक पत्र, जमीन किंवा जागेशी संबंधित कागदपत्र आणि योजनेनुसार मागितली जाणारी इतर कागदपत्र तयार ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं. पण मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, कागदपत्राची अंतिम यादी नेहमी आपल्या कार्यालयाकडूनच घ्या. संबंधित कार्यालयाकडून तपासा, कारण योजना बदलली की कागदपत्रांमध्येही बदल होतोच. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शेळीपालनाचा प्रकल्प. सरकारी योजनेत अर्ज करायचा असेल तर फक्त मला शेळीपालन करायचं आहे एवढं पुरेसं नसतं. तुमचा प्रकल्प कसा असेल, किती जनावर असतील, शेड कुठे असेल, चारा कुठून आणणार, पाण्याची व्यवस्था काय असणार, आरोग्य आणि लसीकरणाची व्यवस्था काय असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायातून उत्पन्न कसं मिळणार याचा व्यवस्थित विचार करायला आपल्याला हवं. कारण योजना मिळाली म्हणून व्यवसाय आपोआप चालत नाही. सरकारकडून मदत मिळाली तरी रोज शेळ्यांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते, चारा आपल्यालाच द्यावा लागतो, शेड स्वच्छ आपल्यालाच ठेवावं लागतं, आजारी जनावरांकडे आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि शेवटी बाजारात विक्रीची जबाबदारी आपलीच असते. सुरूपासून शेवटपर्यंत जबाबदारी जी आपलीच असते. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतो, अनुदान हा व्यवसायाचा आधार असू शकतो, पण व्यवसायाचं यश तुमच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं. आता आणखी एक मोठी चूक लोक करतात, योजना मिळाली म्हणून आधीच मोठं कर्ज, मोठी गुंतवणूक करतात. तर हे लोकांची खूप आणि सर्वात मोठी चूक आहे. योजना मिळाली की लगेच मोठं कर्ज, योजना मिळाली की गुंतवणूक करतात. असं करू नका. तुमची आर्थिक क्षमता किती आहे, आपली क्षमता पहा, आधी पहा, स्वतःचा हिस्सा करा आणि सगळी कागदपत्र समजून घ्या.
कर्ज असेल तर त्याची परतफेड कशी करणार ह्याचा हिशोब करा. महिन्याचा खर्च किती येईल ते पहा. चाऱ्याचा खर्च किती येतो, औषधं उपचार याच्यावर किती खर्च होतो, कामांसाठी माणूस लागणार का, शेळीपालनासाठी जर शेळ्या जास्त असतील त्यासाठी माणूस लागणार का, आणि अपेक्षित उत्पन्न किती, हे सगळं कागदावर लिहा. हिशोब आधी करा. आता समजून तुमचा अर्ज मंजूर झाला. आता तुम्ही समजून घ्या की तुमचा अर्ज मंजूर झाला तरी सगळं काम संपलं असं समजू नका. योजनेनुसार खरेदी, शेड, जनावरांची संख्या, बिल तपासणी किंवा इतर काही अटी असू शकतात. म्हणून संबंधित अधिकाऱ्याशी दिलेली सूचनाचं पालन करा. कोणत्याही दलालाला फक्त तुमचं काम पक्क करून देतो म्हणून पैसे देण्याआधी सावध राहा. सरकारी योजना आहे म्हणजे अधिकृत प्रक्रिया असते. अधिकृत कार्यालय आणि अधिकृत लिंकद्वारे माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कोणी तुम्हाला फोन करून म्हणालं तुमचं अनुदान मंजूर झालं आहे, आधी पैसे पाठवा, तर लगेच पैसे पाठवू नका. कागदपत्र, अर्ज आणि मंजुरीची माहिती अधिकृत ठिकाणी तपासा. आजकाल काय होतं पहा, सोशल मीडियावर योजना नावाखाली चुकीची माहिती फिरते. म्हणून फॉरवर्ड असलेला मेसेज सरकारी आदेश नाही, ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांच्या लक्षात ठेवायला हवे. आता शेवटी एक साधा प्रश्न विचारतो मित्रांनो, शेळीपालनासाठी सरकारी योजना शोधायची कशी? तर ते पण अगदी सोपं. तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करा. तुमच्या राज्याच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर संबंधित योजना तपासा. तुमच्या जवळच्या अधिकृत कार्यालयात जाऊन चालू योजना, पात्रता, अर्जाची तारीख, कागदपत्र आणि अनुदान किंवा कर्जाची अट याबद्दल माहिती घ्या. आणि शक्य असेल तर अर्ज करण्याआधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. मंडळी, शेळीपालनात सध्या संधी नक्कीच आहे, पण फक्त सरकारी अनुदानाच्या भरोश्यावर व्यवसाय सुरू करणं योग्य नाही. योजना मिळाली तर फायदा घ्या, पण व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहील असा प्लॅन करा. चांगल्या जातीची निवड, स्वच्छ शेड, योग्य चारा, वेळेवर आरोग्याची काळजी, व्यवस्थित नोंद आणि योग्य बाजारपेठ, हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक काम करा, तुमच्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन कार्यालयात जा. सरळ विचारा की शेळीपालनासाठी सध्या कोणत्या सरकारी योजना चालू आहेत, माझी पात्रता काय आहे, अर्ज कसा करू आणि मला स्वतःकडून किती रक्कम लागेल, हे संपूर्ण तुम्ही जे आहे आपल्या जवळच्या सरकारी याच्यातून विचारून घ्या. हे 4 प्रश्न विचारले की तुम्हाला खरी माहिती मिळायला सुरुवात होईल. आणि शेवटी एवढंच सांगतो, सरकारी योजनेची माहिती घ्या, पण डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. कागदपत्रांना तपासा, अधिकृत माहिती तपासा, हिशोब करा, मगच निर्णय घ्या. कारण शेळीपालन हा फक्त अनुदान घेण्याचा विषय नाही, हा मेहनतीने उभा करण्याचा व्यवसाय आहे. जर तुम्हाला शेळीपालनाबद्दल सरकारी योजना, अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेची माहिती हवी असेल तर तुमच्या राज्याचं नाव आणि जिल्हा सांगा. त्यानुसार कोणत्या अधिकृत विभागाकडे माहिती तपासायची ते सांगता येईल. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, इतर शेतकऱ्यासह आपला व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.